मला वेगवेगळ्या छोट्या आणि वयोवृद्ध ताईंनी पण गायन केले. मलाही माझे कामाचं टेन्शन मी दूर गेले, एकदम फ्री झाले. द आयडॉल इव्हेंटच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या कलाविष्कार 2026 या भव्य स्पर्धा वाद्यवृंद सेमीफायनल फेरी मोठ्या उत्साहात पार पडली. शिर्डीतील हॉटेल जेके पॅलेस येथे आयोजित या कार्यक्रमात नृत्य, गायन आणि वाद्यवादन अशा विविध कला प्रकारांतील स्पर्धकांनी आपल्या कौशल्यांचं दर्शन घडवलंय. अहिल्यानगरसह आजूबाजूच्या अनेक जिल्ह्यांतून, राज्यातून आणि परराज्यातून देखील स्पर्धकांनी हजेरी लावत आपली कला सादर केली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शिर्डीच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात या उपस्थित होत्या. या फेरीत प्रवेश मिळवलेल्या स्पर्धकांनी आपल्या कलेचं उत्तम सादरीकरण करत परीक्षक यांनी निवडलेले स्पर्धक अंतिम फेरीसाठी पात्र होणार असून ग्रामीण भागातील अतिशय उदयोन्मुख कलाकारांना या निमित्तानं व्यासपीठ मिळालं आहे. नगराध्यक्षा सौ थोरात यांनी देखील चिमुकल्या कलाकारांपासून ते 70 वर्षांच्या आजींपर्यंत सर्वांनी आपले सादरीकरण केले. त्यांचे विशेष कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप दिली. तर मुलांना पालकांनी कोणताही दबाव न आणता त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात वाटचाल करण्याची प्रेरणा पालकांनी देणं गरजेचं असल्याचं यावेळी सौ थोरात यांनी सांगितलंय. तसेच हर्षवर्धन जोशी आणि ट्विंकल लोढा यांच्या उपक्रमाचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या. येत्या 12 जुलैला श्री साईबाबा संस्थानच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये महाअंतिम फेरी होणार असल्याची माहिती कलाविष्कार 2026चे आयोजक हर्षवर्धन जोशी व ट्विंकल लोढा यांनी दिली आहे. आज कला आविष्कार 2026 वाद्य, नृत्य, गायन, संगीत आज छोट्यापासून तर 70 वयापर्यंत आज सगळ्यांनी इतका छान परफॉर्मन्स दिला. प्रथम मी त्यांचे स्वागत करते, अभिनंदन करते. तर आज मला पण एक आनंद झालाय आणि मी आज जेवढ्या कामाच्या शेड्यूलमध्ये मी व्यस्त होते आणि आज इथं आल्यानंतर मला वेगवेगळ्या छोट्या आणि वयोवृद्ध ताईंनी पण गायन केले. मलाही माझे कामाचं टेन्शन मी दूर गेले, एकदम फ्री झाले. असं मला असं वाटलं की मी इथंच बसून राहावे. पण आज साईबाबांच्या पावनभूमीमध्ये आज आपण सर्वांनी इतकं सुंदर गायन आणि वाद्य आणि गाणं म्हणले. साहेबांचं गाणं एकदम सुंदर होतं आणि आत्ताचे गाणे जे आहे तर ते संगीत आणि आवाज तो मिक्सिंग असतो. ते कोण गाणं काय म्हणतंय आम्हाला कोणालाच कळत नाही. पण पूर्वीचे गाणे असे ते एकदम प्रत्येक जण गुणगुणत आणि घरात बसल्या जरी काही काम नसलं आणि आपण मन शांत होऊन ते जुने गाणे लावले आणि मन एकदम प्रसन्न होतं. तर साईबाबांना सुद्धा संगीत कलेची आवड होती. साईबाबांच्या पावनभूमी भूमीमध्ये कलाकारांचा सन्मान आज ट्विंकल लोढा, हर्षवर्धन जोशी या दोघांनी त्याचा पुढाकार घेतला आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथमच त्यांनी आपल्या सर्वांसाठी एक प्लॅटफॉर्म चालू केला. तर प्रथम मी त्यांचे अभिनंदन करते, स्वागत करते. आपल्या इथे शिर्डीत कलागुणांसाठी असा प्लॅटफॉर्म नव्हता, त्यांनी तो उपलब्ध करून दिला आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून आला. तर आपल्याला सुद्धा सर्वांना शुभेच्छा देते. आज त्या छोट्या ईशीन गायक तो इतका छोटा, इतकं सुंदर त्यांनी गिटार वाजवली. म्हणजे त्या जो गिटार वाजत होता त्याचे एक संगीताचं
आणि गाण्याचा एकदम स्पष्ट गाण्यात आवाज येत होता. म्हणजे त्यांना त्याच्या छोट्या आणि मोठ्या त्यांना प्रत्येकात गुण असतात, पण त्या गुणासाठी आपण आपल्या आईवडिलांनी त्याला प्रोत्साहन दिले तर त्याच्यात तो करिअर घडवू शकतो. पण आपण काय की आपल्या मुलांवर हेच तू इंजिनियरच करू, डॉक्टरच हो असं लादू नका. त्यांना आहे ना त्यांच्या कलागुणांना त्यांच्या गुणांनुसार त्यांना पुढं पाठवण्याचा प्रयत्न करा. तर मी आपणा सर्वांना खूप शुभेच्छा द्या. धन्यवाद. नियुक्त नगराध्यक्ष जयश्रीताई थोरात आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. ताई तुमचे आभार. आपल्या या सुंदर अशा कार्यक्रमाची लोगो ओपनिंग आपल्याला करायची होती. त्यावेळेस पण आम्ही ताईंकडे गेलो, म्हटलं ताई आम्हाला असा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्याची लोगो ओपनिंग आम्हाला तुमच्या हस्ते करायची. त्यावेळेस पण आम्ही ऐन मोमेंटवर सांगितलं होतं, 1 तास आधी नाही ना, 1 तास आधी ऑफिसमध्ये आलो होतो आणि त्यावेळेस पण 1 तासात आम्हाला ते उपलब्ध झाले. आज देखील आम्ही असं ते कार्यक्रमालाच होते, शेड्यूलमध्ये आमचं काहीच नव्हतं. आज पण 1 तास आधीच त्यांना सांगितलं, आज सुद्धा ते उपलब्ध राहिले. एवढा त्यांच्या मागे कामाचा खूप मोठा व्याप असतो. त्या व्यापातून वेळ काढून कार्यक्रमासाठी आपले ते उपस्थित राहिले. त्याचं कारण फक्त एवढंच आहे का त्यांना एक जाण आहे आपल्या कार्याची, का एक कलाकारांना सुंदर असं व्यासपीठ आपण निर्माण करून देतोय. ते त्याचं त्यांना एक शिर्डीमध्ये होतोय, त्याचा हेवा वाटतोय, त्याचं कौतुक त्यांना स्वतःला वाटतंय आपल्या कार्याचं. त्यामुळे ते आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला आमंत्रण दिल्यानंतर उपस्थित राहतात. ताई तुमचे खरंच मनापासून आभार. तुमच्या उपस्थितीने आमचं बाकी काही नाही, पण आमचं जे करण्याची जी क्षमता आहे ना, क्षमता आणि इच्छा दोन्ही वाढते. आम्हाला एक पाठबळ मिळतं. आज जसा सेमी फायनलचा शेवटचा दिवस होता, आजपर्यंत आम्ही भरपूर असे छान छान गायक, काही इन्स्ट्रुमेंट वाजवणारे, त्याचप्रमाणे डान्स, या सगळ्या कलांचा आम्ही संगम बघितला आणि त्यातून आम्हाला जजिंग करणं हे थोडंसं अवघडच झालं होतं. कारण जेव्हा आम्ही खूप टॅलेंटेड लोकांना जज करतो तेव्हा ते आमच्यासाठी एक चॅलेंज बनून जातं. परंतु आम्ही त्याच्यातून आपण म्हणतो ना की हिऱ्याच्या खाणीमधून आम्ही काही हिरे निवडले, तर ते हिरे आता फिनाले, जो ग्रँड फिनाले 12 जुलैला होणार आहे, त्या दिवशी आपल्याला बघायला मिळतील. तर आजपर्यंत आम्ही ऑलमोस्ट 100+ जे परफॉर्मर्स होते त्यांच्यातून आम्ही एक फायनल 35 जे निवडले त्यांचं आता ग्रँड फिनाले असणार आहे. आणि खूप छान असे देशभरातून, नुसतं शिर्डी आणि परिसर नाही तर नाशिक, मुंबई, ग्वालियर, MP, तर देशभरातून भरपूर सारे स्पर्धक आले होते आणि त्यांना जज करणं आमच्यासाठी खरंच चॅलेंजिंग होतं. परंतु ही एक मेजवानी असणार आहे शिर्डीकरांसाठी आणि संबंध महाराष्ट्रातल्या लोकांसाठी की एवढा सारा टॅलेंट एका जागी बघायला मिळालं. ते जे ऑडिटोरियम आहे तिथे सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि जो ग्रँड फिनाले त्याला उपस्थित राहून तुम्ही ते अनुभवा की किती टॅलेंट आपल्या जो शिर्डीचा परिसर आहे तिथे आहे आणि देशभरातून आलेल्या जो स्पर्धक आहे त्यांची कला जे सादर करणार आहे ते तुमच्यासाठी खरंच एक मेजवानी असणार आहे. तर नक्की या 12 जुलैला ग्रँड फिनालेसाठी. थँक्यू. आज मॅडम आल्या त्या नगराध्यक्ष आपल्या थोरात मॅडम, तर त्यांनीही अनुभव घेतला. खरं तर त्या वेळेत वेळ काढून आल्या, त्यांच्यात आपण आभार मानले पाहिजे. आणि त्यांनी जेव्हा इथे बघितलं की इतके सारे परफॉर्मन्स होते, लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत, की जे आपल्या नातवांना घेऊन कॉम्पिटिशनसाठी आले होते, पण इथे आल्यानंतर त्यांच्याही आतला जे स्पर्धक होते त्यांच्याही आतला जो स्पर्धक तो जागा झाला आणि त्यांनीसुद्धा परफॉर्म केलं. तर ज्या आपल्या नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांच्यासाठी हे एक खूप आश्चर्यकारक होतं की एकाच स्टेजवर एवढ्या सगळ्या टॅलेंटला जो स्कोप दिला आयडल इव्हेंटचे हर्ष आणि ट्विंकल त्यांनी, तर हे खूप उल्लेखनीय होतं. आणि मॅडमचा जो प्रोत्साहन मिळालं सगळ्यांना, नगराध्यक्षच्या मॅडमचं, ते सगळ्यांसाठी खूप एक प्रेरणादायी होतं. आणि त्यांना एक नवीन स्फूर्ती मिळाली की मॅडमने सुद्धा त्यांना जेव्हा दाद दिली, त्यांची जेव्हा तारीफ केली, त्यांना खूप आवडलं आहे आणि खूप त्या पण खुश झाल्या की एवढा सगळा टॅलेंट शिर्डीमध्ये आहे. आणि तुम्हालाही सगळ्या प्रेक्षकांना मी आव्हान करतो की तुम्हाला जर या ग्रँड फिनालेसाठी उपस्थित राहायचं आहे आणि जरूर उपस्थित राहा, तर आदर्श विद्यालयाजवळ आयडल इव्हेंट्सचं त्यांचं ऑफिस आहे, तर तिथून तुम्ही फ्री पासेस घेऊन जो 12 जुलैला प्रोग्राम होणार आहे शिर्डी ऑडिटोरियममध्ये तिथे नक्की उपस्थित राहा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा आणि नक्की तुम्ही एन्जॉय करा.